नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पोलीस भरतीसाठी काही सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। तर या प्रश्नसंचामध्ये दिलेले जे प्रश्न आहेत ते पोलीस भरती 2016 तसेच 2017 या तिन्ही वर्षासाठी आलेले आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर याबाबत विशेष कलम खालीलपैकी कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 370। तर कलम 370 नुसार जम्मू व काश्मीर या राज्याला विशेष दर्जा दिलेला होता। तर यामध्ये कलम 360 जे आहे ते आर्थिक आणीबाणीसाठी निगडित आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेतील 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्थानिक स्वराज्य संस्था। तर स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना ओळखले जाते। तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% राखीव जागा देणारे महाराष्ट्र राज्य आहे। यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। तर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निगडित आहे। प्रश्न क्रमांक 3, मालवेअर हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संगणक विषाणू म्हणजेच व्हायरस। तर संगणकातील विषाणू म्हणजेच व्हायरस ही संगणकाची ऑपरेटिंग सिस्टीम खराब करतात, तसेच संगणकातील साठवलेल्या माहितीला इजा सुद्धा पोहोचवू शकतात। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, स्वामी विवेकानंदांचा जन्म केव्हा झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12 जानेवारी 1863 साली स्वामी विवेकानंदांचा जन्म झालेला आहे। तर स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते। 1893 मध्ये शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत त्यांनी हिंदू धर्माचे महत्त्व जगाला सांगितलेले होते। तर 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना देखील केली। तर बेलूर हे ठिकाण रामकृष्ण मिशनचे केंद्र होते। तर विवेकानंदांचा युवकांना संदेश असायचा की उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी करा किंवा ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका। तर 12 जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिन युवक दिवस म्हणून साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 1 12 जानेवारी 1863 हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आहे। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 5, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे। तर न्यायमूर्ती रानडे यांचा पुण्यात विवाहोत्तेजक मंडळाच्या स्थापनेत सहभाग तसेच प्रार्थना समाजाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता। तसेच त्यांचा पुण्यात सार्वजनिक सभेच्या स्थापनेत देखील सहभाग होता। तर रानडे हे मुंबई हायकोर्टामध्ये न्यायाधीश होते। पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, बारभाई या शब्दाचा समास ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्विगु तत्पुरुष समास। तर प्रथम पद संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, त्याला द्विगु तत्पुरुष किंवा संख्या पूर्वपद समास असे म्हटले जाते। तर याचे उदाहरण घ्यायचे झालं तर नवरात्र आणि पंचआरती याचे उदाहरण आहेत। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, खालील वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे। तर दिलेलं वाक्य आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनन्वय अलंकार आहे। तर अनन्वय अलंकार म्हणजे जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजेच उपमेयाला उपमानाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो। तर अनन्वय संबंध म्हणजे ज्यामध्ये तुलना करण्याचा संबंधच येत नाही त्याला अनन्वय संबंध असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, गाय गुराख्याकडून बांधली जाते या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्म कर्तरी। तर कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणेच रचना करण्याचा जो नवीन प्रकार आहे त्याला नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, नोबेल पुरस्कार कोणत्या देशात निश्चित केले जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नॉर्वे। तर स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1901 सालापासून हा पुरस्कार दिला जातो। तर याचे वितरण दरवर्षी 10 डिसेंबर रोजी केले जाते। तो स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे प्रदान केला जातो। फक्त शांततेचा नोबेल पुरस्कार हा नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी दिला जातो। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1911 साली।
तर मुंबईमधील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणून गेट ऑफ इंडिया याला ओळखले जाते। तर मुंबई शहराचा समुद्र किनाऱ्यालगत असलेली कमान वजा इमारत असून अपोलो बंदराच्या भागात असलेली 26 मीटर उंच वास्तू आहे। तर गेटवे ऑफ इंडिया हे 1911 या साली बांधण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्कामध्ये येत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संपत्तीचा हक्क। तर सुरुवातीला संपत्तीच्या हक्काचा मूलभूत हक्कामध्ये समावेश होत होता, मात्र 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळलेला आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा आजार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेंदू। तर इलोइस अल्झायमर यांनी हा रोग शोधला आहे। तर इलोइस अल्झायमर हे जर्मन मानसोपचार तज्ज्ञ होते। तर अल्झायमरग्रस्त लोकांना वर्तमानातील घटनांचाही विसर पडतो। तर अल्झायमर हा रोग मेंदूचा आजार आहे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जर्मन सिल्वर। तर विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी जर्मन सिल्वर हे संमिश्र वापरले जाते। तर जर्मन सिल्वर हे निकेल, कॉपर आणि झिंक यांचे एक संमिश्र असते। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, डोंगरावर अन्न शिजण्यास जास्त वेळ लागतो, याचं कारण काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डोंगरावर वातावरणाचा दाब कमी असतो। तर वातावरणाचा दाब जास्त असल्यास खाद्यपदार्थाचा तसेच पाण्याचा बॉइलिंग पॉईंट कमी होतो, त्यामुळे अन्न लवकर शिजते। याचे उदाहरण म्हणजे आपले प्रेशर कुकर आहे। तर जसे जसे आपण उंचावर जाऊ तसे तसे दाब कमी होतो आणि बॉइलिंग पॉईंट वाढतो, म्हणून अन्न शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालय। तर सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचे संरक्षण घटनेतील कलम 32 नुसार करते। तर कलम 226 नुसार उच्च न्यायालय हे मूलभूत हक्कांचे संरक्षण करते। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, आयफेल टॉवर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पॅरिस। तर आयफेल टॉवर हे फ्रान्समधील पॅरिस या शहरात येते। तर या टॉवरचे नाव गुस्टेव आयफेल या अभियंत्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे। फ्रेंच राज्यक्रांतीच्या 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयफेल टॉवर हे उभारण्यात आले होते। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या ग्रहाचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्यभट्ट। तर आर्यभट्ट उपग्रहाचे प्रक्षेपण हे 11 एप्रिल 1975 रोजी रशियाच्या मदतीने केले गेले होते। तर यामध्ये CV रमन यांनी प्रकाशाचे अपस्करण हा सिद्धांत मांडलेला आहे। तर त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे। तर जगदीश चंद्र बोस हे भौतिकशास्त्राचे एक शास्त्रज्ञ आहेत। तर डॉक्टर होमी बाबा हे यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अणु कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आर्यभट्ट हे भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या ग्रहाचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 18, आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1942। तर 1942च्या चले जाव चळवळीत आष्टी तालुक्यातील जनतेने सहभाग घेतला असून ही चळवळ दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी गोळीबार केला होता। तर त्यामध्ये 6 जण शहीद झाले होते। 1942च्या आंदोलनात आष्टीबरोबरच महाराष्ट्रातील चिमूर, यावली, महाड, अहमदनगर, पाथर्डी, गारगोटी, नंदुरबार येथील जनतेनेही सहभाग घेतला होता। पर्याय क्रमांक 2 1942 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19, महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर्गमित करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्य निवडणूक आयुक्त यांना। तर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांची निवडणूक पार पाडण्याचा अधिकार हा केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे। तर राज्यातील शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका पार पाडण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 20, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 17 सप्टेंबर। तर 1 मे हा महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। तर 14 नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिवस, 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन केले म्हणून हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 21 दुष्काळग्रस्तांसाठी शाळांकडे मदत मागण्यात आली होती, या वाक्यातील काळ ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पूर्ण भूतकाळ। तर प्रश्नातील या वाक्यामध्ये मागण्यात आली होती या शब्दावरून मागण्याची क्रिया ही भूतकाळात झाली आहे असं समजते, म्हणून या वाक्याचा काळ होईल पूर्ण भूतकाळ। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, लगेचच आमच्या नोकरी इन्साइडर या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।